नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवीन प्रकरण पाहायचं आहे मॅथ फर्स्ट चॅप्टर सेट्सला मराठीमध्ये संच असं म्हणतात. तर या प्रकरणात आपण काय काय शिकणार आहोत. सेट्स इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ सेट्स, व्हेन डायग्राम, देन इक्वल सेट्स or subset, universal set, intersection and union of sets आणि number of elements in a set. तर हे टॉपिक आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचे आहेत. आता सेट ही संकल्पना समजून घेण्यासाठी सेट ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते बघूया. तर पहिलं जे दिलेलं आहे ते म्हणजे फ्लॉवरचा बुके आहे. त्यानंतर सेकंड आहे बंच ऑफ कीजचा बंच आहे. फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा आहे. पाईल ऑफ नोटबुक्स, पुस्तकांचा गड्डा आहे, वहींचा गड्डा आहे. कलेक्शन ऑफ नंबर्स म्हणजे कलेक्शन ऑफ नंबर्स, संख्यांचा समूह आहे. तर या प्रत्येक कलेक्शनसाठी वी कॅन यूज स्पेशल वर्ड फॉर ईच ऑफ द कलेक्शन. प्रत्येक कलेक्शनसाठी आपण वेगळा शब्द यूज केला. इथे फ्लॉवरचा बुके म्हटला आहे, कीचा बंच म्हटला आहे, बर्डचा फ्लॉक आहे, नोटबुकचं पाईल्स आहे आणि नंबरचं कलेक्शन आहे. मग हे जे सगळे कलेक्शन आहेत, हे जे सगळे वस्तूंचे समूह आहेत, तर या प्रत्येक कलेक्शनमध्ये असणाऱ्या वस्तूंचा जे कलेक्शन आहे, तर हे आपण इथे क्लिअरली त्याची लिस्ट तयार करू शकतो. We can clearly list the object of that collection. So we call the collection of such object as set. म्हणजे ज्या कलेक्शनमध्ये, ज्या समूहामध्ये आपल्याला त्याच्यात असणारे जे ऑब्जेक्ट्स असतात म्हणजे घटक असतात, तर ते जर क्लिअरली सांगता येत असतील तर त्यावेळी त्याला सेट असं म्हणतात. अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. निश्चित वस्तूंचा समूह म्हणजे त्याला आपण सेट म्हणू शकतो, की ज्यामध्ये असणाऱ्या वस्तू या निश्चित असतात. आता काही एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघूया. नाउ ऑब्झर्व द कलेक्शन ऑफ हॅपी चिल्ड्रेन इन द विलेज. आता समजा हॅपी चिल्ड्रेन इन द विलेज म्हणजे आपल्या गावातील जे आनंदी मुलं आहेत त्यांचा आपल्याला सेट बनवायचा आहे. तर मुलं हे कुठला मुलगा आनंदी आहे किंवा कुठला मुलगा दुःखी आहे, तर हे आपण लगेच सांगू शकत नाही, कारण दुःख आणि आनंद या बदलणाऱ्या संकल्पना आहेत, सापेक्ष आहेत. तसंच दुसरा सेट पाहिला, ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास म्हणजे क्लासमध्ये असणारे हुशार विद्यार्थी. आता हुशार विद्यार्थी म्हणजे नेमका कशात हुशार ते आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. तर हे दोघं जे कलेक्शन आपण पाहिले, तर त्याच्यामध्ये असणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा घटक आहेत, तर त्यांचं क्लिअरली आपल्याला लिस्ट बनवता येणार नाही. उदाहरणार्थ समजा तुम्हाला सांगितलं की तुमच्या गल्लीतील किंवा कॉलनीतील जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांची लिस्ट बनवून आणा, तर प्रत्येक विद्यार्थ्याने जर लिस्ट बनवली तर ती वेगवेगळी लिस्ट बनेल. का? कारण एखादा विद्यार्थी हा विचार करेल की एखादा मुलगा हुशार आहे, परंतु दुसऱ्याच्या याच्याने जर आपण पाहिलं तर तो हुशार असेलच असं नाही. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी मराठीत हुशार असेल तर तो गणितात हुशार असेलच असं नाही. एखादा गणितात हुशार असेल तर तो इंग्रजीत हुशार असेलच असं नाही. म्हणजे ही संकल्पना बदलणारी आहे आणि बदलणारी असल्यामुळे
यात येणारे जे घटक आहेत ते निश्चित सांगता येणार नाही. मग जिथे निश्चिती नसते त्या ठिकाणी त्याला सेट म्हणता येणार नाही. तो फक्त एक समूह असतो, ग्रुप असतो. तर या दोघंही एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की वर्ड्स हॅप्पी अँड ब्रिलियंट आर रिलेटिव्ह टर्म्स, म्हणजे त्या सापेक्ष आहेत. बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस वर्ड्स टू बी हॅप्पी अँड टू बी ब्रिलियंट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन, म्हणजे आनंद आणि हुशारी ह्या पर्सन टू पर्सन चेंज होणाऱ्या या संकल्पना आहेत. दिस कलेक्शन आर नॉट सेट, म्हणजे यांना सेट म्हणता येणार नाही. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की जे कलेक्शन ऑब्जेक्टचं कलेक्शन असतं की ज्यांच्यात असणारे ऑब्जेक्ट हे क्लिअरली आपल्याला लिस्ट बनवता येते. जे डेफिनेट असतात त्यांना सेट म्हणतात आणि जिथे डेफिनेट नसतात ऑब्जेक्ट त्याला सेट म्हणता येणार नाही. आता काही एक्झाम्पल बघू बघा. डेज ऑफ अ वीक, डेज ऑफ द वीक कोणालाही विचारलं तर संडे, मंडे, ट्यूजडे हे सांगतील, म्हणजे ते सेट आहेत. मंथ्स इन द इयर, वर्षात असणारे महिने विचारले तर कोणी पण जानेवारी, फेब्रुवारी या पद्धतीने सांगेल. जर मराठी विचारले तर चैत्र, वैशाख या पद्धतीने सांगतील, त्यामुळे ते सेट आहेत. ब्रेव चिल्ड्रेन इन अ क्लास, आता तुमच्या वर्गामध्ये असणारे ब्रेव म्हणजे शूर विद्यार्थी. आता एखादा विद्यार्थी शूर आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रमाण नाही, त्यामुळे ब्रेव विद्यार्थी कोण आहे आणि कोण नाही हे निश्चित सांगता येणार नाही, म्हणजे हा सेट नाही, इट इज नॉट सेट. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, 10 काउंटिंग नंबर्स पहिले, तर काउंटिंग नंबरचे स्टार्ट आपण 1 पासून करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर ते पण सांगता येईल, म्हणजे ते इट इज सेट. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातले मजबूत किल्ले. आता एखादा किल्ला मजबूत आहे किंवा नाही हे पण ठरवता येणार नाही, त्यामुळे ते सुद्धा सेट नाही आहे, त्याची पण लिस्ट नाही तयार करता येणार. प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टीम, आपल्या सोलर सिस्टीममध्ये कुठला प्लॅनेट आहे किंवा नाही तर हे आपल्याला माहिती आहे, निश्चित माहिती आहे, त्यामुळे तो पण सेट आहे. तर अशा प्रकारे दिलेलं जे कलेक्शन आहे ते सेट आहे किंवा नाही तर हे आपण ओळखू शकतो. सेटविषयी अजून थोडंसं बघूया. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन यूजिंग कॅपिटल लेटर्स A to Z, म्हणजे कधी पण सेटचं जे नाव आहे ते कॅपिटल लेटरने दर्शवलं जातं आणि A to Z पैकी कुठलंही कॅपिटल लेटर आपण त्याला वापरू शकतो. द मेंबर्स ऑफ एलिमेंट्स इन द सेट आर शोन बाय यूजिंग स्मॉल लेटर, आणि त्याच्यात असणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते स्मॉल लेटरने लिहिले जातात, म्हणजे नाव त्याचं कॅपिटल लेटरने आणि त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स हे स्मॉल लेटरने लिहिले जातात. इफ A इज ॲन एलिमेंट ऑफ अ सेट देन वी राईट A इज बिलॉंग टू A, तर हे जे असं साईन आहे याला बिलॉंग टू म्हणतात. असा सी काढून आडवी रेष द्यायची, याला बिलॉंग टू असं वाचायचं. A बिलॉंग टू E, मग याचा अर्थ असा झाला की A हा एलिमेंट A या सेटमध्ये आहे. अँड इफ A इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ अ सेट A देन वी राईट A इज नॉट बिलॉंग टू A. आता नॉट बिलॉंग टूचं साईन कसं आहे तर बिलॉंग टूचं साईन काढून त्याला जर काट मारली तर ते नॉट बिलॉंग टू असतं. जसं इक्वल टू इज नॉट इक्वल टू असतं त्या पद्धतीने. तर आता या ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन करूया बघा. हे बघा, N म्हणजे नॅचरल नंबरचा सेट आहे. 1 2 3 4 इनफायनाईट इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबरचा सेट आहे. W म्हणजे होल नंबर, 0 1 2 3 डॅश 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 इज अ सेट ऑफ होल नंबर्स, होल नंबरचा सेट आहे. I फॉर इंटिजर, इंटिजर्स हे निगेटिव्ह पण असतात पॉझिटिव्ह पण असतात, तर हे इंटिजरचा सेट आहे. Q इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर, रॅशनल नंबरला Qने दर्शवला जातं. अँड R इज अ सेट ऑफ रिअल नंबर, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे सेट आपल्याला लिहायचा असतो. पुन्हा सेट लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत, मेथड्स ऑफ रायटिंग सेट. तर एक आहे लिस्टिंग मेथड
और रोस्टर मेथड. लिस्टिंग मेथडलाच रोस्टर मेथड असं म्हणतात. आता हे ओळखण्याचं एकदम सोपं असं की समजा आता ए हा सेट मी लिहिला आणि ए सेटमध्ये मी लिहिलं 2 4 6 8. तर इथे मी लिस्ट तयार केली, म्हणजे एक एक घटक वेगवेगळा लिहिला आहे. तर असं जे लिहितात याला लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड असं म्हणतात. म्हणजे त्यात लिस्ट तयार केली जाते. जे जे एलिमेंट दिलेले आहेत ते सर्व एका क्रमाने लिहायचे असतात. याला लिस्टिंग मेथड म्हणतात. सपोज बी हा सेट लिहिला, तर संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तर या पद्धतीने जर लिहिलं तर हे इथे मी लिस्ट बनवली, म्हणजे हे सुद्धा लिस्टिंग मेथड आहे किंवा रोस्टर मेथड आहे. समजा सी हा सेट लिहिला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, डिसेंबरपर्यंत. तर हा सुद्धा लिस्टिंग मेथड आहे. आता सेट लिहिताना हा महिरपी कंसात लिहिला जातो. कधी पण त्याला कॅपिटल लेटरने लिहितात. महिरपी कंस काढायचा असतो. अशा पद्धतीने हा महिरपी कंस असतो बघा. आधी एस सारखं काढायचं आणि पुन्हा उलटा एस काढायचा आणि पुढच्या बाजूला पुन्हा उलटा एस काढून सरळ एस काढायचा आणि मध्ये एलिमेंट्स लिहायचे असतात. समजा आता हा सेट मी लिहिला A1 3 5 7 या पद्धतीने. तर हा ऑड नंबरचा सेट आहे. 1 3 5 7 जे आहेत ते ऑड नंबर आहेत. तर ए हा सेट लिहिलेला आहे. तर तो कॅपिटल लेटरने लिहिला जातो. महिरपी कंसात तो लिहायचा असतो. आणि जर समजा सगळे एलिमेंट्स क्रमाने लिहिले कॉमा करून तर त्याला लिस्टिंग मेथड असं म्हणतात. तर अशा प्रकारे ही लिस्टिंग किंवा रोस्टर मेथड असते. यानंतर आपल्याला पुढची मेथड पाहिजे ती म्हणजे रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म, सेकंड मेथड. अशा दोन मेथड आहेत. आता ही रूल मेथड कशी असते, तर रूल मेथडमध्ये एलिमेंट्स लिहिलेले नसतात. फक्त त्यांच्यात असणारा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म त्या ठिकाणी दाखवलेला असतो. फॉर एक्झाम्पल बघा, ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज बिलॉंग टू एन. एन मीन्स नॅचरल नंबर अँड एक्स, पहिले हा एक्स वाचायचा, एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10. बघा हे कशा पद्धतीने वाचलं. तर आधी मध्ये दोघं बाजूला साईन असेल तर आधी सुरुवात या एक्सपासून करायची. एक्स इज ग्रेटर दॅन 1, एक्सकडे मोठा साईन आहे म्हणून एक्स इज ग्रेटर दॅन एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड आणि 10पेक्षा लहान आहे म्हणजे एक्स इज लेस दॅन 10. तर दोन वेळा एक्स न म्हणता फक्त एकदाच म्हणायचं, एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10. तर अशा प्रकारे हे आपल्याला वाचायचं असतं. आणि पुन्हा एकदा वाचून दाखवतो बघा. ए इज द सेट ऑफ ए इज द सेट ऑफ एक्स. हे बघा हे वाचतोय मी, हा सेट वाचतोय. कशा पद्धतीने वाचायचा असतो बघा. ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट. ही जी उभी रेषा दिसते ही उभी रेषा, याला सच दॅट म्हणायचं. एक्स सच दॅट एक्स. आता हे जे चिन्ह आहे ते बिलॉंग टूचं चिन्ह आहे. बिलॉंग टू एन. एन मीन्स नॅचरल नंबर कॉमा. आणि पुढे कसं वाचायचं ते मी तुम्हाला सांगितलं. एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10. तर अशा प्रकारे हे आपल्याला वाचायचं असतं. पुढे अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते पण आपण वाचूया. बी इज द सेट ऑफ एक्स. बी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट, ही उभी रेषा, सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 अँड 10. म्हणजे या ठिकाणी सेट कसा म्हटला आहे की बी हा एक्सचा असा सेट आहे
की एक्स हा प्राईम नंबर आहे आणि कोणता प्राईम नंबर आहे तर बिटवीन 1 अँड 10 म्हणजे 1 ते 10 मधला प्राईम नंबर. मग 1 ते 10 मधला प्राईम नंबर कुठला येतो तर आपल्याला प्राईम नंबर विचारलं येतं 2 हा प्राईम नंबर आहे, त्यानंतर 3 हा प्राईम नंबर आहे, 5 आहे, नंतर 7 आहे, 9 नाही आहे. ऑड नंबर नाही विचारला आहे, फक्त प्राईम नंबर विचारला आहे, कारण 9 हा फक्त ऑड नंबर आहे, तो प्राईममध्ये येत नाही. तर हे 4 प्राईम नंबर आहेत. तर ही लिस्ट झाली. आणि हे जे इथे दिलेलं आहे हे रूल आहे किंवा सेट बिल्डर फॉर्म आहे. रूल मेथडला दुसरं नाव आहे सेट बिल्डर फॉर्म आणि लिस्टिंग मेथडला दुसरं नाव आहे रोस्टर मेथड. तशा या 2 मेथड आहेत. हे बघा इथे दिले क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर विच कॅन बी रिटर्न इन सेट बिल्डर फॉर्म ॲज. आता ते कसं लिहिलं आहे बघा. क्यू इज द सेट ऑफ पी अपॉन क्यू सच दॅट पी क्यू बिलॉंग टू आय म्हणजे इंटिजर अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे क्यूच्या ठिकाणी छेदस्थानी 0 नाही, 0 नसावा, 0 सोडून कुठला इंटिजर असावा आणि पी आणि क्यू या दोघं ठिकाणी इंटिजर असावे. फक्त क्यूच्या ठिकाणी नॉन 0 इंटिजर असावा म्हणजे 0 सोडून. तर त्यावेळी पी अपॉन क्यू जो असतो तो रॅशनल नंबर असतो. म्हणजे पीच्या ठिकाणी कुठला पण इंटिजर चालेल पण क्यूच्या ठिकाणी नॉन 0 इंटिजर. तर त्यावेळी हा जो नंबर होतो पी अपॉन क्यू याला रॅशनल नंबर असं म्हणतात. अँड रिअल ॲज क्यू सेट ऑफ ऑल नंबर्स इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू सच दॅट पी अँड क्यू आर इंटिजर्स वेअर क्यू इज अ नॉन 0 नंबर. तर रिअल आणि हे या पद्धतीने वाचतात. अँड रीड ॲज क्यू इज द सेट ऑफ ऑल नंबर्स इन द फॉर्म पी अपॉन क्यू सच दॅट पी अँड क्यू आर इंटिजर्स वेअर क्यू इज नॉन 0 नंबर. अशा प्रकारे त्याचं वाचन करायचं असतं. पुढे अजून आपल्याला काही एक्झाम्पल दिले बघा. ए आता वाचताना बघा. ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन या वर्डमधले लेटर लिहायचे आहेत आपल्याला. मग डिव्हिजन वर्डमध्ये कुठला कुठला लेटर येतो तर डी आय व्ही. आता आय डबल आला मग डबल लिहायचा नाही. लिस्टिंग करताना एक जो असतो एक एलिमेंट्स हा एकदा लिहायचा असतो, तो रिपिटेशन करायचं नाही. म्हणून डी आय व्ही पुन्हा आय लिहायची गरज नाही. एस नंतर पुन्हा आय आहे, पुन्हा आय लिहायची गरज नाही, मग ओ एन. अशा प्रकारे ही लिस्टिंग आपल्याला लिहायची असते. सेकंड जर आपण पाहिलं तर बी इज द सेट ऑफ वाय सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 म्हणजे असा नंबर वाय हा असा नंबर आहे की त्याचा स्क्वेअर 9 आहे. मग कुठला असा नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर 9 येतो तर 3चा स्क्वेअर हा 9 येतो आणि निगेटिव्ह 3चा स्क्वेअरसुद्धा पॉझिटिव्ह 9 येतो. म्हणजे 9 स्क्वेअर हा 2 नंबरचा असतो, 3चा आणि निगेटिव्ह 3चा स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी त्याची लिस्टिंग काय झाली 3 अँड निगेटिव्ह 3 किंवा निगेटिव्ह 3 3 उलट सुलट पण लिहू शकतो आपण. त्यानंतर थर्ड बघा. सी इज द सेट ऑफ झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड लेस दॅन 30 म्हणजे सी हा असा सेट आहे की झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 म्हणजे सी हा झेडचा असा सेट आहे की झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पटीतल्या संख्या आहेत आणि त्या पण 5च्या पटीतल्या संख्या कशा आहेत तर लेस दॅन 30 म्हणजे 30पेक्षा लहान असणाऱ्या 5च्या पटीतल्या संख्या. मग 5, 10, 15, 20, 25 30 घेता येणार नाही कारण लेस दॅन 30 म्हटलं आहे या ठिकाणी आपल्याला, म्हणजे 30पेक्षा लहान घ्यावे लागतील. तर अशा प्रकारे लिस्टिंग टू रूल टू लिस्टिंग आपल्याला करायचं असतं. पुन्हा लिस्टिंग टू रूलसुद्धा आपल्याला करता येतं. तर आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे हा टेबल आहे तो आपण बघूया. तर पहिलं एक्झाम्पल आहे लिस्टिंगचं
2 4 6 8 10 12 14 हे जर आपण पाहिले तर हे कुठले नंबर आहेत, तर हे इवन नंबर आहेत. 2 4 6 8 10 12 14. पण ते पण सगळेच इवन नंबर नाही आहेत, तर 15पेक्षा लहान असणारे म्हणजे लेस दॅन 15 आहेत. मग कसं लिहिलं आहे बघा, ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज ॲन इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. म्हणजे 15पेक्षा लहान असणारे इवन नॅचरल नंबर आहेत. ठीक आहे, हा दिलेलाच होता. आता बी सेट बघू. बी सेट जो आहे ते इथे लिस्टिंग दिलेलं नाही, परंतु इथे रूल दिलेला आहे. रूल काय आहे ते वाचूया आपण. बी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. 1 to 20च्या दरम्यान असणारे परफेक्ट स्क्वेअर आपल्याला लिहायचे आहेत. आता परफेक्ट स्क्वेअर कोणकोणते आहेत, तर परफेक्ट स्क्वेअरमध्ये बघा, मग त्याची लिस्टिंग या पद्धतीने होईल. बी इज इक्वल टू परफेक्ट स्क्वेअर जर आपण पाहिला तर 1 हा स्क्वेअर आहे, 2 हा कोणाचा स्क्वेअर नाही, 3 स्क्वेअर नाही पण 4 आहे. त्यानंतर 5 6 7 8 कोणाचे स्क्वेअर नाही, ते 9 आहे 3चा स्क्वेअर. त्यानंतर 10 11 12 13 14 15 हे कोणाचे स्क्वेअर नाही आहेत. 16 हा स्क्वेअर आहे. पुढे 17 18 19 हे कोणाचेही स्क्वेअर नाही, परंतु आपल्याला 1 to 20 लिहायला लावले होते, त्यामुळे फक्त आपल्याला एवढेच लिहावे लागतील. हे फक्त येतील. त्यानंतर सी हा सेट आपण जर पाहिला तर सी या सेटमध्ये ए ई आय ओ यू हे 5 लेटर आहेत. आणि हे लेटर काय आहेत, तर हे वॉवेल्स आहेत. इंग्लिशमध्ये वॉवेल्स आणि कन्सोनंट्स आपल्याला असतात, स्वर आणि व्यंजन ज्याला आपण म्हणतो. तर ए ई आय ओ यू हे स्वर आहेत. इंग्लिश अल्फाबेटचे हे वॉवेल्स आहेत. तर मग इथे कशा पद्धतीने लिहिणार बघा. सी इज द सेट ऑफ, इथे कुठलाही अक्षर लिहू शकतो आपण एक्स ए टू झेड पैकी. सी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. तर अशा प्रकारे हा सेट आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचा आहे. पुन्हा पुढचा जो सेट दिला आहे डी, त्याचं पण रूल फॉर्म दिलेला आहे. आपल्याला लिस्ट बनवायची आहे. डी इज द सेट ऑफ वाय सच दॅट ए इज अ कलर इन द रेनबो. आता रेनबोमध्ये असणारे कोणकोणते कलर आहेत, तर त्या कलरची लिस्ट बनवायची आहे. मग डी इज इक्वल टू, तर रेनबोमध्ये कोणकोणते कलर असतात, तर आपल्याला माहिती आहे VIBGYOR हे लक्षात ठेवायचं. तर V मीन्स व्हायलेट, I मीन्स इंडिगो, B मीन्स ब्ल्यू, G मीन्स ग्रीन, Y मीन्स येलो, O मीन्स ऑरेंज अँड R मीन्स रेड. तर अशा प्रकारे हे विबगॉर नाव जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला रेनबोचे कलर लक्षात राहतील. जसं मराठीत आपण ताना पिही पाजा म्हणजे तांबडा नारंगी जे जसं पाठांतर करतो त्या पद्धतीने इंग्रजीमध्ये आहे. त्यानंतर 5वं जर पाहिलं तर तो पण रूल फॉर्म दिलेला आहे. पी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज ॲन इंटिजर अँड, तो इंटिजर कसा आहे, तर एक्स इज ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 3. तर वाचताना पहिले मधला वाचायचं असतं दोघं बाजूला असेल तर. जर समजा नुसतं असं दिलं असेल तर एक्स इज लेस दॅन 5 असं आपण म्हणू शकतो, किंवा वाय इज ग्रेटर दॅन 6. तर सरळ सरळ ते वाचायचं असतं. पण समजा दोघं बाजूला जर संख्या आल्या या पद्धतीने, तर याला वाचताना 3 इज लेस दॅन एक्स अँड एक्स इज लेस दॅन 9 असं न वाचता पहिले मधलं लेटर वाचायचं. एक्स इज ग्रेटर दॅन 3 अँड लेस दॅन 9 अशा प्रकारे याचं वाचन करायचं असतं. म्हणून इथे जर आपण पाहिलं तर एक्स हा कसा आहे,
तर ग्रेटर दॅन निगेटिव्ह 3 आहे आणि लेस दॅन पॉझिटिव्ह 3 आहे. मग निगेटिव्ह 3पेक्षा मोठा निगेटिव्ह 2 आहे, निगेटिव्ह 1 आहे, मग 0, 1 आणि 2 ते 3पर्यंतच आहेत, त्यामुळे एवढं येईल. त्याची ही लिस्ट बनेल. याला नाव द्यायचं P इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट म्हणजे मैरपी कंस आणि मग तो लिहायचा आहे. आणि लास्ट आपल्याला दिलेला आहे M इज इक्वल टू 1, 8, 27, 64, 125 डॉट डॉट डॉट. आता हे 1, 8, 27 हे नंबर जर आपण पाहिले तर हे सगळे क्यूब आहेत. जसं 1चा क्यूब 1 येतो, 2चा क्यूब 8 येतो, 3चा क्यूब 27 येतो, 4चा क्यूब 64 येतो, 5चा क्यूब 125 येतो. म्हणजे 5ला जर 3 वेळा मल्टिप्लाय केलं 5 × 5 × 5 तर 5 5 जार 25, 25 5 जार 125. तर हा 5चा क्यूब आहे, म्हणजे 5चा 3 वेळा गुणाकार. तर 1 to 5चे क्यूब दिलेले आहेत आणि पुढे डॉट डॉट केले म्हणजे इन्फायनाईट आहे. त्यामुळे इथे फक्त आपल्याला असं लिहावं लागेल की M इज द सेट ऑफ Y, कुठलाही लेटर घ्या, सच दॅट Y इज अ क्यूब ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे नॅचरल नंबरचे हे क्यूब आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे लिहू शकतो. आता याची लिस्टिंग मेथड दुसऱ्या प्रकारे याचं रूल मेथड आपण दुसऱ्या प्रकारेही करू शकतो. M इज द सेट ऑफ Y सच दॅट Y is cube and Y is belong to N. म्हणजे Y हा नॅचरल नंबर आहे आणि Y हा क्यूब आहे, नॅचरल नंबरचा क्यूब आहे. तर असंही आपण लिहू शकतो. पण जे आपल्याला सोपं वाटत असेल त्या पद्धतीने आपण ते लिहायचं आहे. तर या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 1.1 आहे आपल्याला. पहिल्या याच्यात राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म तयार करायचं फर्स्ट क्वेश्चनमध्ये. सेकंडमध्ये जे आहे तर सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे ते लिहायचं आहे, बिलॉंग टू, नॉट बिलॉंग टू. हा जो रूल सेट आहे तो वाचायचा आहे. त्यानंतर राईट एनी टू सेट बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. कुठलेही दोन जे सेट आहेत ते रूल आणि लिस्टिंग दोघं मेथडमध्ये लिहायचे आहेत. पुढे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड, लिस्ट मेथड यांची तयार करायची सर्वांची. त्यानंतर 5 नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यात राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड, इथे रूल मेथड तयार करायची. तर जे काही एलिमेंट दिलेले असतात त्यांच्यामध्ये काय गुणधर्म आहे हे आपल्याला आधी ओळखायचं असतं. ते जर ओळखलं तर आपल्याला लगेच सेट लिहिता येतो. आता पहिलं एक्झाम्पल जर पाहिलं तर A इज द सेट ऑफ 1, 4, 9, 16, 25. तर हे स्क्वेअर आहेत आणि कुठपर्यंत आहेत तर 100पर्यंत आहेत, म्हणजे 10पर्यंतचे स्क्वेअर आहेत. मग आपण तिथे असं लिहू शकतो A इज द सेट ऑफ X सच दॅट X इज अ स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10, म्हणजे 1 ते 10पर्यंतचे स्क्वेअर आहेत. त्यानंतर सेकंड जर आपण पाहिलं एक्झाम्पल तर B इज द सेट ऑफ, तर 6चा टेबल आहे बघा, 6 1 जार 6, 6 2 जार 12, 6 3 जार 18, 6 4 जार 24 आणि कुठपर्यंत आहे तो 48पर्यंत. तर B इज द सेट ऑफ X सच दॅट X इज अ मल्टिपल ऑफ 6 अँड लेस दॅन 49 म्हणा. पुढे नेक्स्ट C जर आपण पाहिला तर SMILE, तर कुठली स्पेलिंग तयार होते, SMILE ना स्माईल स्पेलिंग तयार होते. मग C इज द सेट ऑफ X सच दॅट X इज अ लेटर इन वर्ड स्माईल. स्माईल या वर्डमधले लेटर आहेत. त्यानंतर Dमध्ये जर पाहिलं तर संडे, मंडे, ट्यूजडे म्हणजे डेज ऑफ द वीक आहे. नंतर आपण जर लास्ट 5वं एक्झाम्पल पाहिलं तर X इज द सेट ऑफ लेटर आहेत तिथे इन वर्ड
वर्ड ईट म्हणा, ईट पण म्हणू शकता. ईट हा सुद्धा वर्ड आहे. एट हा सुद्धा एक वर्ड आहे, एट पण म्हणू शकतो. किंवा आपल्याला ईट, एट किंवा टी पण लिहिता येईल. TEA, टीमध्ये पण हे 3 वर्ड आहेत. तर अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. जो पण म्हणजे मिनिंगफुल वर्ड असेल तो मिनिंगफुल वर्ड आपल्याला लिहायचा आहे, कारण या तिघं जे आहेत हे मिनिंगफुल वर्ड आहेत. तर अशा प्रकारे आपण हे प्रॅक्टिस सेट 1.1 जे आहे तर ते सॉल्व करायचं आहे. धन्यवाद.